तुम्ही इन्फर्टिलिटीमुळे स्ट्रगल करताय, होपलेस वाटतंय आणि गुगलवरती सर्च करताय की कोणती मेडिसिन्स आपल्या फर्टिलिटीला दूर करू शकेल, तसेच कोणत्या मेडिसिनने एक क्वालिटी इम्प्रूव्ह होईल, युटेरसची लाइनिंग सुधारेल आणि ज्यामुळे नॅचरल कन्सेप्शन होऊ शकेल, तर आयुर्वेदामध्ये याचं उत्तर आहे. ते जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे आयुर्वेदिक मेडिसिन फक्त महिलांसाठीच नाही तर मेल इन्फर्टिलिटीमध्ये देखील यूज केलं जातं, ज्याने नॅचरल कन्सेप्शन होण्यासाठी सपोर्ट मिळतो. या मेडिसिनचं नाव आहे फलग्रीत. नमस्कार, मी डॉक्टर मयुरी अबाडवाग. माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या चॅनलवर आपण स्त्रियांसंबंधितले विकार आणि त्यावर इफेक्टिव्ह आयुर्वेदिक ट्रीटमेंट याबद्दल माहिती देतो. फलग्रुत ही एक अशी आयुर्वेदिक मेडिसिन आहे जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थला सपोर्ट करते. घृत म्हणजे स्तूप आहे, ज्यामध्ये विविध आयुर्वेदिक हर्ब्स मिक्स केले जातात, जे गर्भाशयाला पोषक आहे अशा सर्व औषधींचा समावेश असतो. हे सर्व हर्ब्स रिप्रोडक्टिव्ह हेल्थला सपोर्ट करतात आणि म्हणूनच फलग्रुत हे इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये अत्यंत उपयुक्त ठरतं. सगळ्यात पहिले आपण बघूयात फिमेल इन्फर्टिलिटीमध्ये फलग्रुताचा काय रोल आहे. जर तुमचे एग्स नीट बनत नसतील, म्हणजेच एग क्वालिटी ही पुअर आहे, किंवा थीन एंडोमेट्रियम म्हणजेच गर्भाशयातील आतलं अस्तर हे खूप थीन आहे, ज्याच्यामुळे इम्प्लांटेशनला प्रॉब्लेम येतो किंवा प्रेग्नन्सी ही टिकत नाही, किंवा तुमची सायकल इरेग्युलर आहे, हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी, अशा केसेसमध्ये युक्तीनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर फलग्रुताचा वापर केला तर याचा खूप चांगला रिझल्ट दिसून येतो. तसेच मेल इन्फर्टिलिटीमध्ये देखील हे हेल्पफुल आहे. जर स्पर्म काउंट कमी आहे किंवा मोटिलिटी इश्यू आहे किंवा क्वालिटी चांगली नाहीये, तर या तिन्ही प्रॉब्लेम्समध्ये फलग्रुताचा चांगला उपयोग होऊ शकतो. या मेडिसिनचा उपयोग आयदर तुम्ही ओरली करू शकतात किंवा पंचकर्मातील काही प्रोसिजर्स जसे की बस्ती, विरेचन किंवा उत्तर बस्ती याद्वारे देखील याचा उपयोग केला जाऊ शकतो. परंतु कारणानुसार कुठल्या कारणांवर काय ट्रीटमेंट केल्याने उपयोग होईल हे आयुर्वेद डॉक्टरच्या सहाय्यानेच कळेल, कारण हे मेडिसिन सुरू करण्याआधी प्रॉपर कन्सल्टेशन करणं खूप गरजेचं आहे. कन्सीव्ह न होण्यामागे अजूनही अनेक फॅक्टर्स देखील असू शकतात. म्हणूनच ज्यांना इन्फर्टिलिटी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा. असेच आणखीन उपयोगी व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.